दगड नंबर आहे, आंबे चॉकलेट आहे गाईस. आता खातीला बघा हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आत्ता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे. माझी बायको पण आता रेडी होत आहे. मग त्यांना इथं कामं वगैरे सोडू, मग आपण पण निघू आपल्या कामावरती. आणि हा बघा आमचा बोका मांजर सकाळ सकाळी येऊन बसतो इथं, पण काही दूध बीत वगैरे पित नाही. आणि अजून एक जण आहे तो झोपला असेल, रॉक्या काय माहिती कुठेतरी फिरायला गेला. तो बघा तिकडे कचऱ्यामध्ये फिरतोय काहीतरी शोधत. रॉकी तिकडे. आणि ही जुली आता येईल बघा. आला आला, इकडे चल तिकडे. हे बघा बाहेर मम्मीचं आवरून झालेलं आहे. बायको अजून केस वगैरे विचारते. आणि बाहेर गाईस मस्तपैकी थंडी आणि ऊन पण पडलेलं आहे थोडंफार. तर आपण आता एक गाडी वगैरे काढू आणि एक तुम्हाला मी कामावर भेटतो माझ्या. तर गाईस सगळ्यांचं आता आवरलेलं आहे. तर आता आम्ही निघतोय ना, सोडतो वगैरे नाही, तुम्हाला मी माझ्या कामावरती भेटतो गाईस. चला फायनली मी शॉपवरती आलेलो आहे. आपलं शॉपचं शटर वरती घेतलेलं आहे. ऑक्सी बघा तिकडे काहीतरी घ्यायला गेलं आहे भाजीवाल्याकडे. चला गाईस आता वरती जाऊन बसू आपण थोड्या वेळ. सगळ्यांचं यायची वाट बघू आपण आता इथेच. बघू कोण कोण येतं आहे. पडलं स्टार्ट कधी. चला काही सगळ्यांची याची वाट बघू आपण. शॉपचं शटर तर वरती घेतलेलं आहे, पण अजून त्याचं लॉक जे आहे ते अजून ओपन नाही केलेलं. अजून चावी तर काही आरपणकडे असते, आरपण अजून आलेलं नाही आहे. हे बघा ऑक्सी गाजर खाल्लं मस्त सकाळ सकाळ. बघा चांगलं असतं काही गाजर खाल्लेलं. पण अभिषेक पण बघा आत्ता आलेलं आहे. हे बघा आत्ता ऑक्सी आला आहे, मी आलो आणि आम्ही फक्त तिघं जण आलो आहे. मस्त वेगळा ऊन वगैरे पडलेलं आहे इथं. शेकत उन्हामध्ये शेकत बसू. आता खुशी पण आलेली आहे आणि पाठीमागे विचार कुठे अर्धा स्टाफ आलेला आहे गाईस. 9:15 वाजलेलं आहे. अजून आपलं बघा शॉप ओपन झालेलं नाही आहे. फक्त शटरवरती घेतलेलं आहे आपण, पण दरवाजे तर लॉक आहे गाईस, ते अजून ओपन झालेलं नाही आहे. आरपण येतोय अजून. आरपणाची वाट बघू आपण आता. तुला गाईस चला आता आपलं शॉप ओपन झालेलं आहे. पटापट आतमधला माल घेऊ आपण बाहेर. सगळेजण आलेले आहेत बघा. चेक करू द्या पहिले मला. चला गर्दी भरपूर आहे. मशीन वाटतं बंद आहे आपली. चालू आहे. थांबा थांबा तुम्ही घ्या कणपंची कडून, मी येतो बॅग ठेवून. शोरूमचा माल सगळा बाहेर घेतलेला आहे आता सगळ्यांनी मिळून. तर आता आतमध्ये जाऊन बोलून सुनील भाई वगैरे यायचं वाट बघू आपण सगळे मिळून. कालपासून तुम्हाला बोललो होतो मी की माझा ब्लॉग जो आहे मी मराठी आणि हिंदी मिक्स करणार आहे. बाहेर काहीतरी काहीच कार्पेट ठेवायचं स्टँड आलं बघा, हा नवीन. याच्यामध्ये किती बसतील आपण कार्पेट? 1 2 3 24. मी सांगे ना मोठे छोटे साईज मधले. आणि आतमध्ये बसलेला आहे शोरूम मध्ये. ऑक्सी पण आहे इथं, अक्षय पाठीमाग ऑक्सी बसला इथं बघा, विशाखा पण आहे आणि सुनील भाई पण आतमध्ये बसलेले आहेत बघा तिकडे. कुठं काहीतरी काम करत बसलेले आहेत. आजू पण इथं फिरतोय बघा मोबाईल घेऊन. बाकीच्या लोकांचं पण काम चालले. आम्ही थोडं बाहेर जाऊन थोडं ऊन वगैरे शकतो गाईस. बघतो आज गाईस कस्टमर येतात का नाही. आज सेकंड दिवस आहे आपला गाईस नवीन वर्षाचा. थोडे वेळ बाहेर फिरू गाईस. चला आपण कोणतरी एक मस्तपैकी प्रँक करू. हा दगड आहे ना, दगड आहे चॉकलेटचा रिकामा कागद आहे, ह्याच्यात टाकूया आपण. चला हे बघा हा काय दगड आहे टाकलेला आहे मी. तर हा कोणाला तरी देऊ आपण चॉकलेट म्हणून. विशाखाने तर बघितलं काय आपल्याला आतमधनं, ऑक्सीला बी माहिती आहे. तर हा प्रँक आहे ना आपण हिम्मत सोबत करू. तो गाइस चलो अभी ये जो प्रँक है हम आजू के साथ करते पहले. चॉकलेट खा. क्या उसमें पत्थर है दिखा क्या तेरे को? फिर साले तो को क्या लगता है ये हम इतने से थे ना, इतने से हाँ, क्या? मस्ती करते थे. ते तर काहीच बघूया थोड्या वेळाने. अजून हिम्मत आला नाही. हिम्मत आल्यावरती त्याच्यावरती पण फ्रँक करून बघू त्याच्यावरती सक्सेस होतोय की नाही आहे. आजूला तर लगेच कळालं काहीच. आता बघू हिम्मतवरती पण प्रँक करूया बरा. मध्ये बघा आजू इथं बसलाय काहीतरी काम करतोय लॅपटॉपवरती. PDF बनवतोय गॉर्डनमधल्या आर्टिफॅक्ट्स वगैरे. तर काहीच हे बघा सुनील भाई तर बसले. त्याने ऑक्सी काहीतरी कार्पेट घेऊन आल्यावरतून त्यांनी सगळं तिथे ॲडजस्ट केलेत बघा. थांबा तुम्हाला दाखवतो मी.
हे बघा मस्तपैकी काही ऑक्सिजन इथं सगळे कार्पेट्स अरेंज केलेत. म्हणजे हे सगळे इथं आपले फ्लोरिंगचे कार्पेट म्हणजे सेंटर टेबलच्या खाली वगैरे नाही का ठेवतो आपण, बाहेरच काही ह्याच्यावर बसायला पण मस्त कम्फर्टेबल आहे. भरून नाही ठेवले, सगळे असे लावून ठेवलेत म्हणजे क्लायंटला कसं दाखवायला सोपं पडतं आपल्यालाही. काय अजून एक ठेवतं, हाही मस्त एकदम मऊ आहे ना आवाला, म्हणजे इथं कसं फील होणार ना क्लायंटला. क्लायंटला फील ऑनला इथं. हा भारी आहे. मग अजून कुठला आहे? पिंक पॅन्ट. पिंक पॅन्थर आहे. ते दोनच आणलेत का? जास्त नको रे. मध्ये एकच मोठा. हा. तसा त्याला गोल गोल करतोय, मग त्याच्यामध्ये ते खाचे आहे, त्या खाच्यामध्ये टाकणार. इथं टाकलं आता ह्याच्यामध्ये. एकदम मऊ मऊ माहिती आहे का, भारी वाटतात असे बसायला याच्यावरती. आता आपण काही थोड्या वेळ बसू बाहेर, तर कस्टमर वगैरे यायची वाट बघू आणि मग नंतर थोड्या वेळाने आपण मस्त जेवायला जाऊ. काही मी आता बाहेर आलेलो आहे. हे बघा इथं आहे, आता हिमत पण आलेलं आहे. आत्ता काहीच वाजलेले आहेत 4. आता हिमत आलेलं आहे बघा, एवढ्या उशीर झाला. काहीच हिमत आत्ता आला शॉपवरती. काहीच न्यू कटिंग. तर काहीच बघा हिमाची कटिंग बघा कशी वाटली तुम्हाला. मी पण काहीच कटिंग मी तर मागच्या वेळेस केली होती. काहीच हिमतनी आत्ता वाटतं 2-3 दिवस झाले कटिंग करून आला ते हिमत. तर थोडं काही थांबू आपण इथं बाहेर, मग जाऊ जेवायला. काय अकेले अकेले खाते आहे, देता भी नहीं है, मांगे तो भी नहीं देता काय. देता हूँ गाइस, आपको मालूम है मैं सबको देता हूँ. ये देखो अरे ऐसे लगना नहीं है. गाइस नहीं देता हो गाइस अपने को कभी, अकेले guys. अकेले खाता गाइस. गाइस मैंने दिए उसको. अभी देखो गाइस खाएगा. गाइस एक नंबर का भोसड़ी का गाइस. देखा गाइस आपने. मदरा दिया गाइस. गाइस ये गाइस ये एक प्रैंक जो है ना हमारी, मेरा जो प्रैंक है सक्सेस हो गया. देखो हिम्मत के ऊपर आज जो फंस गया था, अभी हिम्मत के ऊपर गाइस ये सक्सेस हो गया. गाइस चॉकलेट के नाम पे भद्रे डाल के दे रहे हैं. तर गाईज बघा या प्रँकमध्ये हिम्मत सापडला आपल्याला. हा प्रँक आपला सक्सेस झाला हिम्मतवरती. त्याला माहिती नाही ना, त्याला माहिती नव्हतं गाईज हिम्मतला. तर चला काय आपण बघू अजून दिवसभर कोण माझ्या या प्रँकमध्ये फसतंय अजून. चला तर आता तर आपण जाऊ जेवायला. तुम्हाला भेटतो गाईज थोड्या वेळाने. थांबा आता आपण हा जो प्रँक आहे खुशीसोबत करू, बघू ती फसते का नाही. तिने नाही घेतलं गाईज, नको बोलली. आता जेवायला चालली वाटतं खुशी आहे ना, जेवायला चालली काहीच. खुशीने चॉकलेट नाही घेतलं. थांबा मी देतो तुला, माझ्याकडनं घेईल ती. ठीक आहे हे चॉकलेट. अरे नको बा, मला नाही आवडत. अगं खा काय नाहीत. हाय गाईज, मला दर्शननी चॉकलेट दिली आता तिला खायला मस्त आहे किती. कितीचं दिले ती पण 1 रुपयाचं. वाव काहीच मँगो चॉकलेट आहे, मस्त लागतं. ते काय मी पण तेच खाल्ले आता मागाशी. काढ ते. काढ. चॉकलेट चॉकलेट गाईस दगड आहे. तर गाईस हा प्रँक एकदम जबरदस्त होता बघा. तिने चॉकलेटचं कागद पण 2 तुकडे केलेत खुशीने. अरे ती विचार करते हा दगड ह्यामध्ये आला कसा काय. कसं काय? तर चला काय आपण आता जाऊ. मस्त प्रँक झाला काय खुशीसोबत. काय नाही अजून मी घेऊन येतो, अजून बघू दिवसभर अजून सगळ्यांसोबत करू आपण प्रँक. चला तर गाईच मी आता आलेलो आहे शोरूममध्ये जेवण वगैरे करून. तर बघा इथं हिमात बसलाय जेवण करायला बघा, खालीच बसलाय. नाही तुम्हाला तर बोललो तो गाईच ह्यांचा हा डायनिंग टेबल आहे. कधी इथं बसतात जेवायला, आता कधी वरती बसतात जेवायला. तर काहीच मग तिने जे खुशीला दिलं होतं ना ते पाकिट, ते तर तिने फेकून दिलं. आता मी दुसरं पाकिट हे केलं आहे. कुठे दुसरं पाकिट हिमत? तो काहीच तर मी आता दुसरं चॉकलेटचा ह्याच्या बॉक्स, चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये कागदामध्ये हा दगड टाकतो परत आता छोटासा. तर बघा हा चॉकलेटचा गट मी आता ह्यातलं चॉकलेट खाल्लेलं आहे आणि ह्यात आता मी दगड भरून बघतो होता काहीच कुणावर अजून प्रँक होतोय का नाही. अजून हा काही साईडच्या शोरूममधले आहेत ना ते आपलं, तो मिथून एक आहे आणि एक शत्रू एक आहे काहीच, आणि तो प्रियश पण आहे काहीच प्रियश. तर काही त्यांच्यावर प्रँक करून बघू सक्सेस होतो की नाही. त्याला तुम्हाला पण दाखवतो हिम्मत. काहीच मी आता चॉकलेटचं कागदमध्ये दगड टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. चला आता हिम्मतचं पण जेवण झालेलं आहे. बाहेर जाऊ आपण मस्तपैकी कुणावर तरी प्रँक करू बाहेर जाऊन. चला काहीच मी आता शोरूमच्या बाहेर आलेलो आहे. चला काहीच बघा हा चॉकलेटचा कागद म्हणजे हा चॉकलेट आहे काहीच, ह्यात मी दगड भरलं होतं. तर चला काही थांबू बघूयात कोण भेटते आपल्याला बकरा. तुम्हाला पण दाखवतो काहीच. चला काहीच मी बघते एकलाच बोलवलं होतं बाहेर. बघा सगळेजण बाहेर आले. ऑक्सी पण बाहेर आला आहे,
तो आजू पण आलाय बाहेर बघा आणि हिम्मतला तर मी बोललो होतो काही एकाला बोललो होतो फक्त बघा सगळेजण बाहेर आले आणि सुनील भाई तर पहिल्यापासून बाहेर येतात आणि इकडनं निलेश वाटतं आता येतोय बघा बाहेर लाईटीमध्ये तुम्हाला दिसणार नाही नीट हे बघा निलेश आता बाहेर येतोय काहीतरी करतोय वाटतं तो अच्छा झाडांना काही एवढ्या उशिरा पाणी टाकतोय बघा तो एवढ्या उशिरा रात्रीचं पाणी टाकतोय बघा काही आपले शत्रुबाई आ चुके देखो हे बघा हे आपले शत्रुबाई हा आतमध्ये काम वगैरे करत होते वाटतं तुम्ही देखली का एकदम बार बार बाहेर शत्रुबाईला माझ्याकडनं काही त्यांना मी चॉकलेट देतोय खायला हे बघा त्यांना चॉकलेट दिलेलं आहे आता खावा चॉकलेट मस्त एक नंबर आहे आंबेल चॉकलेट आहे गाईस आता खातीला बघा तो गाइस इसके साथ भी हो गया प्रैंक गाइस बकरा मिल गया आपने को मिथुन भाई भाई आतमध्ये बसलेत ते थोड्या वेळाने येतील बाहेर त्यांना पण आपण बनवूया थांबा शत्रूला पाठवलं त्याला आतमध्ये बोलवलं मी थांबा येतोय बाहेर तो आता मिथून बघा बाहेर येतोय चला त्यासोबत एक मस्तपैकी फ्रँक करू आपण त्याला आपण चॉकलेट देऊ आपण काही नाही माझ्याकडे तुला चॉकलेट आणते त्यासाठी मी अरे घे अरे खा अरे घे अरे माझा इंग्लिश चॉकलेट धर मस्त लागतं नको अरे घे घे अरे तुम्हाला चायना चॉकलेट घे घे तेरे पास देखिए गाईस इसको शायद से पहले सी तर गाईस मिथूनला असं वाटतंय शत्रूने सांगितलं होतं म्हणून त्यात काहीतरी आहे म्हणून तर आपण प्लस फिसकटला आपला आपल्याला वाटतं काहीतरी होतं म्हणून तर आपण थोडं बाहेर फिरू इथं मस्तपैकी तो काही दुसरे पहिली ती तर काही त्यांनी पहिलेच बघितलं होतं माहिती आहे का आपल्याला त्यांनी पहिलेच बघितलं होतं ओपन होता म्हणून तर गाव जाऊ दे काही सगळ्यांसोबत तर मस्तपैकी फ्रँक झाला हा शत्रूने सांगितलं ना तुला तर काही शत्रूंनी सांगितलं होतं हिमायाला वाटतं मिथूनला काही ना काही मस्तपैकी सगळ्यांना आज दिवस चांगले फ्रँक झाले तर काहीच तुम्हाला काही हा ब्लॉग कसा वाटला लाईक आणि कमेंट करा सगळ्यांनी मिळून मला काही इथं मी थोड्यावर फिरतो आणि मग थोडं तुम्हाला डायरेक्ट भेटतो माझ्या घरी गाईस आता वाजलेलेत गाईस आता साधारण 8 वाजायला आलेत थोडं इथं बाहेर फिरू आणि त्यानंतर एक तर मी माझ्या घरीच भेटतो गाईस चला तर गाईस फायनली मी घरी आलेलो आहे आतमध्ये त्यांचं स्वयंपाक वगैरे चालू आहे सगळेजण म्हणजे साधना आणि माझी बायको जेवण वगैरे बनवतात आतमध्ये ते बघा तिकडे साधना खाली बसले काहीतरी निवडते आणि बायको काहीतरी स्वयंपाक वगैरे करते तिकडे तर काहीच आपण ह्याच्यासाठी चॉकलेट वगैरे आणलेले आहेत तर हेच त्यांना देऊ त्यांना आपण साधनाला देऊ पहिला आपण जा चॉकलेट तुला चॉकलेट हा साधना चॉकलेट खाते बघा आता बघा काहीच म्हणते मँगो वेगळं ते म्हणते बघा साधना हे इकडे बघ प्रँक झाला साधना सोबत पण काही हा प्रँक सक्सेस झाला आपला चला आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे हो आता राहते बघा ती आणि बायको माझी स्वयंपाक करते तिकडे आणि पप्पा आत्ता आलेले आहेत माझ्या पाठोपाठी पप्पा पण आलेत आणि तो बघा बाहेर रॉकी काय रे रॉकी पप्पा आत्ता आलेले बघा काहीच कामावरून एवढं हुशार पप्पा अच्छा बाहेर काम चालू होतं बघा पप्पांचं म्हणून पप्पा आत्ता आलेले आहेत आणि हा बघा रॉकी आहे पप्पा जसे आले पप्पांच्या गाडीचा आवाज जसा आला की लगेच येतो कुठं पण असू दे पळत मग कुठं पण असू दे तिकडनं पळत येणार हा बघा किती एवढा खुश होतो ना काही पप्पा आले की हा बघा उड्या बिड्या मारता बरं अंगावर जाऊन तुझं ते बघा किती लाडत येते बघा तर चला काही आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ आणि जेवून घेऊ भूक तर लागलेली आहे मला आता गाईज तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक आणि कमेंट जरूर करा तर गाईज माझं आता जेवण वगैरे पण झालेलं आहे पप्पांचं पण जेवण झालं पप्पा आता बसलेत गाईज मोबाईल बघत चला गाईज मी पण जातो बाहेर चुलीची तिथे जाऊन मस्तपैकी शेकत वगैरे बसतो तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गाईज गुड नाईट भेटू आपण उद्याच्या भेटू गाईज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय